मन में सेवा भाव जागृत रखना मारवा सर के प्रति एक ईमान है। लास्ट इंग्लिश, डॉक्टर विक्रम मारवा, a tribute. Dr. Vikram Marwa, a man of steel. Dr. Vikram Marwa, a man of steel. Like him, I couldn't find one. He used to shoot his words like a true marksman. A man of few words. The words like sovereign swords. There was no mix-up and pretense. Handy were those spare scabbards. A true Punjabi to the core. A true Punjabi to the core, flamboyant and smarter, was keen to adore that army uniform, but missed the bus by a visitor. एका क्लिनिकमध्ये सकाळी त्यांना कोणीतरी सांगितलं की जोशीचं आर्मी कमिशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. He was very happy, but uttered one sentence which I still remember. It echoes in my ears. He said, "I missed my bus." He had an aristocratic aura. He had an aristocratic aura which he carried with great elan. He was a man of action, had his own special plan. The book is a rich tribute. The translation is just perfect. गुरुजन बसलेले आहेत, डॉक्टर बोरगावकर सर आहेत, डॉक्टर आर.बी. भागवत सरांची तर आम्हाला नेहमीच आठवण येते. त्यानंतर बन्सल मॅडम आहेत. ह्या सगळ्या गुरुजनांनी आमचा पाया पक्का केला म्हणून आपण पुढे जाऊ शकलो आणि त्यांचं ऋण हे नेहमी कायम आपलं असतंच. यानंतर आपण पुस्तकावर भाष्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अजित भागवत यांना विनंती करणार आहोत. अनेकांनी आपली हृदयं त्यांच्याकडे हरवलेली आहेत. इथे विनया नाही आहे, नाहीतर शी वुड हॅव बीन जेलस ऑफ माय सेंटेन्स. पण चांगल्या अर्थाने अशासाठी की देखभाल करण्यासाठी अनेकांनी आपली हृदयं त्यांच्याकडे दिलेली आहेत. अतिशय निष्णात असे हृदयरोगतज्ञ आणि व्हेरी डाऊन टू अर्थ असलेले डॉक्टर अजित भागवत एक चांगले वक्ते आणि लेखकसुद्धा आहेत आणि त्यांनी या पुस्तकावर भाष्य करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज डॉक्टर विक्रम मारवा यांच्या अनुवादित पुस्तकाचं जे प्रकाशन झालं त्या समारंभाला मला बोलवल्याबद्दल डॉक्टर भवान महाजन आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. आत्ता डॉक्टर चाकूरकर म्हणाला की मी पुस्तकावर भाष्य करणार, तर मी पुस्तकावर भाष्य करणार नाही आहे. मी आज डॉक्टर मारवांच्या काही आठवणी सांगणार. तुम्ही विचाराल की मग डॉक्टर मारवांच्या आठवणी सांगण्यात माझा त्यांचा संबंध कधी आला, तर 1961 ते 1971 या दरम्यान ते आमचे सख्खे शेजारी होते आणि त्याच्यानंतर नागपूरला असताना 3 वर्ष ते पुन्हा आमचे सख्खे शेजारी होते. त्याच्यामुळे जवळजवळ 12-14 वर्ष डॉक्टर मारवांचा आणि आमचा खूप जवळचा संबंध आला. ते माझ्या वडिलांचे सहकारी होते. ते माझे मित्र आणि मैत्रीण अन्नू आणि संजय यांचे पप्पा होते. मिसेस मारवा या माझ्या आईच्या खूप जवळच्या, त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या काळात त्यांनी आपल्या औरंगाबादमधले सगळे मॅटिनी पिक्चर बघितले असतील याची मला खात्री आहे. बरोबर. तर मी ज्या डॉक्टर आज तुम्ही सगळे इथे जमलेले आहात, आम्ही इथे आलो सरांच्या तीव्रप्रेमामुळे. थोड्या सरांच्या आठवणी सांगते. सर आम्हा सगळ्यांना अगदी मुलासारखं प्रेम करायचे. पूर्वी प्रोफेसर म्हणजे इतके घाबरून राहायचे लोक, सर आले सर आले सर आले. पण त्या मानाने जरा मारवा सरांचं असं वातावरण होतं की ते सहानुभूतीपूर्वक आमच्या सगळ्यांची राहायची.
त्यांनी एक मोठी ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स एकदा घेतली होती नॅशनल लेवलची, आम्ही विद्यार्थी असताना. आणि एक दिवस मला रस्त्यात थांबून म्हणाले, नांदेडकर ठहरो. म्हणतं सर काय? तर बोले तुझं प्राईज आहे ना 1 मार्काने चुकलं. जोशी आमचा क्लासमेट, त्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं तेव्हा कॉन्फरन्समध्ये ठेवलेलं. आणि म्हणाले थोडा तुम अच्छा लिखते तो तुमको फर्स्ट प्राईज मिळता, 1 मार्का फरक हुआ. म्हणलं सर काही हरकत नाही, पण म्हणाले की एका मुलीला प्राईज मिळणं आणि मुलाला प्राईज मिळण्यामध्ये बहुत फरक आहे. अशा प्रकारे मला खूप म्हणजे मी प्रिफरन्स पण सर्जरीचा पहिल्यांदा दिला होता त्या आपल्या ह्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये. तिथं शास्त्र नर्सेस आई थी, मेडिकल स्टूडेंट्स, लेडीज़ मेडिकल स्टूडेंट्स थे, और नया सब काम धाम था. उसमें बेगमपुरा के जो लोग थे, कुछ ये गुंडे लोग थे, वो आके छेड़छाड़ करने लगे. तो हम 2-4 स्टूडेंट जो थे, गावड़े था, मधु चौधरी था, ये सब थे. तो हम सोचे क्या करना चाहिए. तो नागपुर के जो स्टूडेंट आए थे उसमें डॉक्टर खुरपे थे, तलपल्लीकर, तलीखेड़कर, ये सब लोग. अरे ऐसा नहीं करते बोले, हम नागपुर में हैं, सबका इलाज करते बोले. रिक्शे वाले ने गुंडागिरी करके रिक्शे वाले को लगाने का, किसने भी करेगा हम वहाँ उसको बताते थे. बोला तो तुम भी ऐसा करो. ऐसा हमने फिर कंपनी बनाई. गावड़े सबसे प्रोमिनेंट गावड़े पूरे औरंगाबाद में फेमस था. उसको 2 दांत कम थे, उसका नाम था खिड़की. पूरे औरंगाबाद में खिड़की नाम था उसको. मधु चौधरी, मदन देशपांडे, भारत कुलकर्णी, ये सब जमा हुए 5-6 लोग. और वो जो नर्स को सता रहे थे, वो जिसको सता रहे थे वो नर्स का जो फ्रेंड था वो भी पहलवान था. वो नागपुर का पास किया था. तो सब मिल के वो 4-5 भाई थे, वो अपने हॉस्पिटल के पीछे रहते थे. तो उसके घर पे जाके खूब मारे, 5-6 भाई को सबको मारे. एक का फ्रैक्चर हो गया तो वो गया महाराज साहब के क्लिनिक में. वो क्या हुआ? बोले साहब तुम्हारे स्टूडेंट ने मारे हमको. वो बात गई है, हो गई, उन्होंने साहब में ट्रीटमेंट करे, सब करे. दूसरे दिन क्लिनिक था उनका, उसमें मेरा भी क्लिनिक था 3rd ईयर का. सर्व सभासदांना समोर बसलेल्या नमस्कार करते. आणि मी कोण आहे ते आधी सांगते. मी ऑपरेशन थिएटरला इन्चार्ज म्हणून होते. म्हणजे बरीच वर्ष सर्व्हिस केली मी, 36 इयर्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये. आणि तेव्हा मारवा सर तिथं होते. तर त्यांनी मला मुलगी मानलेली आहे ते मी तुम्हाला नमूद करू इच्छिते. तर सरांचं जसं डॉक्टरांकडे लक्ष असायचं, आपुलकी असायची, त्यांना सांभाळायचे, तसेच ते नर्सिंग स्टाफ, क्लास 4 सर्वंट, टेक्निशियन कोणी असू दे, सगळ्यांच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन तोच असायचा. त्याच्यातलीच एक मी तुमच्यासमोर मानते माझा विषय. सरांचं माझ्यावर खूप लक्ष असायचं की काय करते काय नाही, का कुणास ठाऊक. पण त्यांची एक आठवण म्हणजे माझं लग्न त्यांनीच ठरवलं, मारवा सरांनी. आणि ते लग्न आम्ही रजिस्टर पद्धतीने केलं. तेव्हा माझ्याकडून माझे आई वडील खूप दूर होते, ते येऊ शकत नव्हते. तर माझ्या मारवा सरांनीच माझं कन्यादान म्हणून रजिस्टरवरती सही केलेली आहे, स्वाक्षरी. हेच मला खूप मानाचे भावना आहे माझी.